नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पी सी बी गटासाठी जी MST CET 2025 घेतली होती त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका, त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि करेक्ट आन्सर की प्रोव्हाइडेड बाय CET सेल हे आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये ते उपलब्ध केलेलं आहे. आणि आक्षेप नोंदवण्याचा जो कालावधी आहे तो 19 मे 2025 ते 21 मे 2025 या 3 दिवसामध्ये तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे. आता यासाठी जी काही प्रोसिजर असणारी आहे ती नीट समजून घेणं खूप गरजेचं असणारं आहे. ती काय प्रोसिजर आहे ते आपण आता बघूया. आता आपण नेमकी प्रोसिजर काय आहे हे आपण इथं बघूया. सर्वप्रथम गूगल पेज ओपन करा, त्यावर CET सेल असं टाईप करा, क्लिक करा. तुम्हाला हे पेज ओपन झालेलं दिसेल. तिथं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल असं म्हटलंय, CET सेल, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर इथं पेज हे पुन्हा ओपन झालं असेल. इथं CETच म्हटलंय, पाहिजे दिसतंय का? याला जर क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल की 2025-26 दिसतंय. त्याला क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल. इथं तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन म्हणा. साइन इन म्हटल्यानंतर एक पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला काय पॉईंट्स वाचायला मिळतील पहा. रजिस्ट्रेशन, हेल्प डेस्क, ऑब्जेक्शन ट्रॅकिंग वगैरे वगैरे. तर यामध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकिंग जे असणार आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल आणि ते पेज ओपन झाल्यानंतर तिथं 2 भाग तुम्हाला दिसतील. MST CET PCB ग्रुप 2025 आणि MST CET PCM ग्रुप 2025. बरोबर आहे. आता तुमचा जर PCB गटासाठी तुम्ही परीक्षा दिली आणि त्यासाठी जर आक्षेप नोंदवायचा असेल तर तुम्ही MST CET PCB गट 2025 ला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर मात्र तुम्ही जी सोडवलेली प्रश्नपत्रिका असणारी आहे फिजिक्स केमिस्ट्री एकत्र आणि बायोची, ती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जवळ मग पेन्सिल, पेन, कागद वगैरे सगळं घ्या आणि एक एक प्रश्न व्यवस्थित तपासत जा. आता तिथं तुम्हाला काय दिसेल तर क्वेश्चन ID दिसेल. म्हणजे त्या क्वेश्चनचा नंबर जो असणार आहे, ID नंबर, तो तिथं दिसेल. तो प्रश्न नीट वाचायचा आहे. आणि जे ऑप्शन्स असणार आहेत 4, त्यालाही क्वेश्चन ऑप्शन ID असणार आहे. तर ते ऑप्शन ID आणि त्याच्या खाली 2 भाग असणार आहेत. एक डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल की करेक्ट ऑप्शन, हे करेक्ट ऑप्शन प्रोव्हाइडेड बाय CET सेल. आणि थोडंसं पुढं म्हणजे उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल स्टुडंट रिस्पॉन्स. आता हा जो स्टुडंट रिस्पॉन्स असणार आहे तो तुम्ही सोडवलेला असणार आहे त्या परीक्षेच्या वेळेस. तो ऑप्शन ID आणि CET सेलनं जो प्रोव्हाइड केलेला जो नंबर असणार आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन, तो जर नंबर एक सारखा असेल तर तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे. पण तिथं तुम्ही सोडवलेलं तुम्ही सिलेक्ट केलेला ऑप्शन त्याचा ID नंबर आणि करेक्ट ऑप्शन त्याचा ID नंबर मॅच होत नसेल तर समजायचं ते चुकीचं असणार आहे. हे टॅली करत जायचं. त्याचबरोबर परीक्षा सोडवत असताना तुम्हाला काही शंका आलेली असणारी आहे, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने असेल किंवा त्या प्रश्नाच्या ऑप्शनच्या अनुषंगाने असणार आहे. म्हणजे तुम्हाला असं जाणवतंय की मी सोडवलेलं जे निवडलेलं उत्तर आहे ते 100% करेक्ट आहे, बट ऑप्शन प्रोव्हाइडेड बाय CET सेल इज अ रॉंग. आणि मग त्यावेळी तो आक्षेप तुम्हाला तिथं नोंदवावा लागणार आहे. म्हणजे तिथं क्वेश्चन ID तुम्हाला लिहावा लागणार आहे आणि ऑप्शन ID देखील तुम्हाला लिहावा लागणार आहे. याच्याऐवजी हा ऑप्शन असायला पाहिजे. त्याचं रिझनिंग तुम्हाला देता यायला पाहिजे. आणि ही सगळी जी प्रोसिजर असणार आहे आक्षेप नोंदवायची, ही तुम्हाला तुमच्या लॉग इन मधून करायची आहे. म्हणजे विद्यार्थ्याच्या लॉग इन मधून तुम्हाला करावं लागणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि एक आक्षेप तुम्हाला नोंदवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ₹1000 भरावे लागणारे आहेत. आणि यासाठी जो काही कालावधी त्यांनी दिलेला आहे तो 19 मे 2025 ते 21 मे 2025 म्हणजे 19, 20, 21 3 दिवस तुम्हाला यासाठी आहेत. आणि या 3 दिवसामध्ये तुम्ही
ते प्रश्न सगळे एकदा पाहायचे आहेत, तपासून तुमच्या शंका त्यावेळच्या ज्या काय त्या एकदा पुन्हा त्याची खातरजमा करून घ्यायच्या आहेत. ऑब्जेक्शन घेत असताना ऑप्शन्स बरोबर आहेत का किंवा काय, या सगळ्या गोष्टींच्या नोंदी कागदावर तुम्ही लिहून घ्या आणि सीईटी सेलकडं त्या तुम्ही पाठवू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु लक्षात घ्या, एका आक्षेपाला तुम्हाला 1,000 रुपये भरावे लागणारे आहेत. आणि जर का तुम्ही नोंदवलेला आक्षेप 100% बरोबर निघाला असेल, तर मग मात्र तिथं तुम्हाला जे काही पैसे तुम्ही भरलेले असणारे आहेत, ते पैसे तुम्हाला सगळे परत मिळतील. म्हणजे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 3 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण यानंतर सीईटी सेलकडे जे काय आक्षेप जाणारे आहेत, ते आक्षेप सगळे त्याची स्क्रुटिनी केली जाईल एक्सपर्ट्सकडून. सब्जेक्ट एक्सपर्ट जे तज्ज्ञ असणारे आहेत त्यांना बोलवून त्यांची स्क्रुटिनी केली जाईल. नेमकं काय यामध्ये असायला पाहिजे किंवा नेमकं विद्यार्थी चुकीचं सांगतोय परंतु हे बरोबर आहे किंवा जे काय असेल ते त्याची पुन्हा स्क्रुटिनी केली जाईल आणि स्क्रुटिनी केल्यानंतर मग ह्या गोष्टी डिक्लेअर केल्या जातील आणि मग रिझल्ट तो डिक्लेअर होईल. म्हणजे ह्या काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्समधून तुम्हाला जावं लागणार आहे. आणि त्यामुळं उद्यापासून म्हणजे 19 तारखेपासून ह्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. नीट सोडवलेली प्रश्नपत्रिका, तुमचा तुम्ही निवडलेला रिस्पॉन्स आणि सीईटी सेलकडून आलेलं करेक्ट आन्सर ऑप्शन हे तुम्हाला टॅली करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर असेल, कॅन्डिडेट रिस्पॉन्स असेल आणि तिसरं करेक्ट आन्सर की प्रोव्हाइडेड बाय सीईटी सेल. म्हणजे त्याला प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि जो सीईटी सेलकडून आन्सर आलेला असणार आहे त्याला उत्तर तालिका असं म्हटलं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पाहाव्या लागणार आहेत, कराव्या लागणार आहेत, नोंदी ठेवाव्या लागणाऱ्या आहेत. तर हे आपण काळजीपूर्वक बघा आणि आत्ताच तुम्हाला किती तुमची उत्तरं बरोबर आहे, चूक आहे ते कॅल्क्युलेशन करून साधारणपणे किती पर्सेंटाईल तुम्हाला मिळत आहेत याचाही अंदाज तुम्ही बांधू शकता. धन्यवाद.